माझ्या प्रिय तपस्वी मित्रांनो, आज महाशिवरात्री. जगाचा पालनहार शिव आजच्या रात्री जागत असतो. पण तो फक्त जागत नाही, तर तो ध्यान करतो. एका विद्यार्थ्यासाठी शिव म्हणजे काय? शिव म्हणजे अचल एकाग्रता. हिमालयात बर्फ पडत असला तरी ज्याचे डोळे उघडत नाहीत, ती समाधी म्हणजे तुमचा अभ्यास. बाहेरच्या जगात गोंधळ असला तरी मनातून शांत राहणे हे शिवाकडून शिका. दुसरी गोष्ट, हलाहल. समुद्रमंथनातून अमृत निघण्याआधी विष बाहेर आले आणि ते शंकराने प्राशन केले. तुमच्या आयुष्यातही सध्या अपयश, लोकांचे टोमणे, गरिबी आणि एकटेपणाचे विष आले आहे ना? घाबरू नका. हे विष पचवल्याशिवाय यशाचे अमृत मिळणार नाही. पण लक्षात ठेवा, शिवाने ते विष पोटात जाऊ दिले नाही आणि बाहेरही फेकून दिले नाही. ते फक्त गळ्यात ठेवले. तुम्हीही जगाचे टोमणे मनाला लावून घेऊ नका. ते फक्त गिळून टाका आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आजची रात्र जागरणाची आहे, पण टीव्ही बघून जागरण करू नका. आज तुमच्या पुस्तकासमोर बसून ज्ञानाचे जागरण करा. तुमची लायब्ररी हेच तुमचे कैलास पर्वत आहे. कॉल टू ॲक्शन. आज रात्री 12 वाजेपर्यंत एकही शब्द न बोलता फक्त आणि फक्त अभ्यासात मग्न रहा. स्वतःच्या आळसाचा संहार करा आणि उद्याचा दिवस जिंका. तुमचाच मेंटॉर.